तर इकडे आहे ना आम्ही गीताधामला आलोय. भार्गव काय करतो? कुठं आला फिरायला? खूप मस्त वातावरण आहे इकडं. काय तर खूप छान वातावरण आहे इकडं, मस्त वातावरण आहे. भारी वाटतंय. आणि देवांश आणि भार्गव गेले इकडं झोका खेळायला. मोबाईल गरम झाला आणि सपना पाणी चोळते मोबाईलला. हे बघा एवढं मोठं गार्डन आहे, लय छान आहे. का ग सपना इकडं मग तिकीट बिकीट नाही घेते का ग एवढं फ्री असं बघायला? लयच भारी आहे. जायचं आपल्याला मग तिकीट राहत सूर्य ना ग याला वाजवा, त्याला पण वाजवायची. पटकन उभा राहून तुमचा एक फोटो काढते इथं. तर इथं आम्ही ना सगळं म्हणजे बघून घेतलं आणि सगळं हिंडलं फिरलं. आणि त्यानंतर आहे ना आम्हाला तिथले लोक म्हणले का तुम्ही 7 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत थांबा, इथं आहे ना खूप छान असा शो दाखवत्या. तर आम्हाला असं वाटलं खूप रात्र होईल, तरी पण आम्ही आहे ना थोडं थांबूनच घेतलं. तर
सपना म्हणायची तर खूप उशीर होईल म्हणे. तर मी म्हणलं नाही जाऊ दे, आपण बघूनच जाऊ. तर आम्ही थांबलो थोडं. 7 वाजले तरी तो चालू नाही झाला. मग एकदम 8 वाजता चालू झाला हा शो. तर खूप छान असा हा शो आहे. तो म्हणजे पाण्यामध्ये सगळं असतं आणि सगळं शंकराचं दाखवत्या. शंकराचा शो दाखवते सगळं आणि एकदम छान असा हा शो असतो. इतकी गर्दी असते, भरपूर लोकं असते बघायला. तर आम्ही थांबून घेतलं, थोड्या वेळ थांबलो आणि मग नंतर तो शो चालू झाला. शो चालू झाल्याच्यानंतर आम्हाला ना खूप आवडला. तर तो शो खूप आवडला. मग आम्ही थांबून घेतल्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद वाटला. आम्ही म्हणलं, "अरे वाह! इतका भारी शो, आपण बघूनच जाऊ आता." आणि हा शो आहे ना, जवळ-जवळ 1 तास चालवतो आणि त्यामध्ये आहे ना, सगळं असं शंकराचं सगळं दाखवत्या आणि तिथं महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या पाठीमागच असं पाण्याच्या ठिकाणाला इथं हे शो तयार केलेला आहे. अं, तिथं मग सगळे असे लोकं जमा होत्या. सगळे लोकं बघायला गर्दी इतकी असती ना, खूप गर्दी असते आणि पहिल्यांदाच असा शो बघितला. खूप छान शो आहे. तर मग स्वप्ना म्हणली, "आता आपल्याला खूप उशीर होईल." म्हणलं, "झाला तरी चालेल, पण आता हा शो बघूनच जायचं." तर मला इतका आवडला ना हा शो. आमच्या सगळ्यांनाच आवडला. आम्ही सगळ्यांनी थांबून घेतलं आणि ते पाण्यामध्ये ना इतकं छान असं म्हणजे तो शो चालू होता. तर बघा असं बघत बसलो ना तर लक्षच पांगत नव्हतं. इतका छान शो होता ना. तर आम्ही तिथंच बसलो. मग थोड्या वेळ तिथं बसलो. त्यानंतर मग शो संपायला खूप टाईम होता तरी आम्ही ना तो शो बघतच बसलो. त्यानंतर मग सगळ्यांना असं म्हणजे आवडला. तर तुम्हाला पण कधी जर जायचं असलं ना तर तुम्ही पण जा हा शो बघायला. खूप छान आहे आणि खूप मज्जा येते तिथं म्हणजे खूप गार्डन वगैरे इतकं छान आहे ना. आधी आम्ही आहे ना खूप लवकर गेलो होतो. अं, खूप लवकर गेलो आणि गार्डनमध्ये हिंडत बसलो आणि त्या गार्डनमधून सुद्धा आम्हाला आहे ना बाहेर निघावंच वाटत नव्हतं. पण नंतर संध्याकाळचे 6 वाजले. तर मग मी म्हटलं आता त्या मंदिराकडे जाऊ आपण दर्शनाला. तर मग सगळ्यांना म्हटलं चला आता आपण त्या मंदिराकडे दर्शनाला जाऊ. मग आम्ही आहे ना त्या मंदिराकडे दर्शनाला गेलो. मग दर्शन वगैरे घेतले. तिथले पुजारी बोलले का तुम्ही थोड्या वेळ थांबून घ्या. 8 वाजता शो चालू होतो. तर मग थांबून घेतला आम्ही. मग हळूहळू खूप गर्दी व्हायला लागली. तर तो शो बघा तुम्ही एकदम म्हणजे असं अं, निरीक्षण करून बघा. तर खूप छान असं म्हणजे हा शो आहे. बघा तुम्ही एकदम निरीक्षण करून बघा. खूप छान आहे. सगळं शंकराचं दाखवत्या. कारण तिथं शंकराचं मंदिर आहे ना, त्याच्यामुळे सगळं शंकराचं दाखवत्या. तर इथं गीताधामला आहे ना इतकं छान वातावरण, इतकं मस्त आहे आणि आम्ही आधी ना खालून येता येता आहे ना सगळं तिकडं खाली असं म्हणजे हिरवं काहीच नव्हतं. खूप वाळलेली झाडं वगैरे होते. आम्ही तिथून चढता चढता आम्हाला असं वाटलं का आता वरती जाऊन काय म्हणलं, भीती पण खूप वाटायला लागली आणि वरती गेलो तर गर्दी पण होती आणि लोकं पण होते, भरपूर लोक होते. आधी आम्हाला असं वाटलं का उगाचच आपण इकडं आलो, इकडं तर काही दिसेना. पण जाऊ दे म्हणलं दर्शन तर घेऊन जाऊ. पण आम्हाला हे बी माहिती नव्हतं तिथं म्हणजे नेमकी गार्डन वगैरे आहे का काय, हे काहीच माहीत नव्हतं. फक्त आम्ही ना देवाच्या दर्शनासाठी चाललो होतो. त्यानंतर आम्ही गेलो दर्शनाला. तर इतकं छान वाटलं वरती गेल्याच्यानंतर. लय भारी आहे. तुम्हाला पण कधी जायचं असलं तर तुम्ही पण जा.